Hello students, welcome back to my YouTube channel English Guru Arne sir. सर्व मित्रांना माझा नमस्कार आहे. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्रजी शिकायला लागलो आहोत. आता बऱ्याच मुलांना इंग्रजी वाचायला येत आहे, पण वाचन करत असताना विद्यार्थी मित्रांनो की दिलेलं जर एखादं वाक्य असेल तर ते भाषांतर कसं करायचं, बऱ्याच चुका करतात मुलं, बऱ्याच. कारण त्यांना कसं माहिती का, काही मुलांना की त्यांना कोणता शब्द कुठं घ्यावा याचा बरोबर मेळच लागत नाही. म्हणून त्यासाठी आपल्याला पाहिजे मित्रांनो, त्यासाठी आपण केली पाहिजे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत आपल्याला इंग्रजी येणार नाही. म्हणून मित्रांनो, तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगत असतो की माझे बरेच व्हिडिओ आहेत, 200-250 जवळपास व्हिडिओ आहेत, ते तुम्ही बघा. आणि जे कोणी नवीन पालक असतील, व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बघूया आपण की भाषांतर करायला शिकूया. खूप सोपी पद्धत एकदम. आता मी तुम्हाला या ठिकाणी एक ट्रिक सांगणार आहे, लक्ष द्या. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये कसं आहे, काहीतरी मी तुम्हाला नवीन सांगण्याचा प्रयत्न करत असतो. बघा, माझे संपूर्ण व्हिडिओ, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी नवीन नवीन ट्रिक सांगण्याचा प्रयत्न करतो की मी जे सांगितलेले काही शब्द वाक्य आहेत ते माझ्या विद्यार्थ्यांच्या गळी उतरले पाहिजेत. म्हणजे काय रे, तर माझ्या विद्यार्थ्यांना समजले पाहिजेत. आता एखाद्या व्हिडिओमध्ये काय होतं की थोडं कॅमेरा कमी जास्त होतंय, अक्षर बरोबर दिसत नाहीत, त्यावेळेस तुम्ही समजून घ्यायची, ऐकायचं फक्त आहे. एखाद्या व्हिडिओमध्ये होतं, मागच्या व्हिडिओमध्ये झालं होतं. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी मी एक वाक्य दिलेलं आहे. त्या वाक्यामध्ये पहा, मला पुस्तक वाचायला आवडते. आता आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की हे आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट कसं करायचं, आणि हे करत असताना आपल्याला त्याचा क्रम कसा लावायचा. आता पहा, मी तुम्हाला या ठिकाणी क्रम लावून दाखवतो अगोदर. हे आहे मला, याला घेऊ आपण 1 नंबर. आवडते. आता बघा, मराठी भाषेमध्ये कसं आहे, करता हे कर्म आणि क्रियापद. हे झालं करता. हे नंबर 2चं काय, पुस्तक करता कर्म आणि आवडते क्रियापद. पुस्तक वाचायला हे कर्म आहे. पण आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये पहा, हे नंबर 2 घ्यायचा आणि हे नंबर 3. इंग्रजीमध्ये तसं नाही विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला इंग्रजीमध्ये असं आहे उलट. हे पहा, मला साठी घ्यायचं आय, आणि आवडीसाठी आय लाईक. काय आवडते मला, तुला काय आवडते? आय लाईक टू रीड द बुक. आय लाईक टू रीड द बुक. आता मी काय केलं मित्रांनो, हे लक्षात ठेवा. मला साठी आय घेतलं, शेवटचा 3 नंबर ते घेतला. म्हणजे आपल्याला क्रम कसा घेतला मी, 1, 3 आणि 2. हा क्रम आपण इंग्रजी भाषेमध्ये घ्यायचा आहे, लक्षात ठेवा. आता 1, 3, 2. पुन्हा जर आपण जास्त असतील वाक्य, 1 असं उलट घ्यायचं, 1, 4, 3, 2. जास्त असतील तर 1, 5, 4, 3, 2. म्हणजे उलट क्रमाने आपल्याला या ठिकाणी यायचं असतं. आणि काही काही असे वाक्य असतात की त्या ठिकाणी मात्र तो क्रम चालत नाही. ते म्हणजे त्या अपवाद वाक्य असतात. आणि मी ते वाक्यांचा एक व्हिडिओ बनवला, गुणाकाराचे चिन्ह मारून, रेषा मारून. तो व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल. आता पहा, आय लाईक टू रीड द बुक. आता दुसरं वाक्य सांग मला, आय लाईक टू रीड द बुक झाल्यावर, मला पावसात भिजायला आवडत नाही. पहा, मला पावसात भिजायला आवडत नाही. नंबर 2चा क्रिया, मला पावसात भिजायला आवडत नाही. आता हे थोडस वाक्य अवघड आहे. पावसात भिजायला आवडत नाही. आता बघा मित्रांनो, या वाक्यामध्ये आपल्याला सर्व म्हणजे सर्व जे शब्द आहेत, पाऊस म्हणजे रेन म्हणजे पाऊस हे तुम्हाला माहित आहे, आवडणे म्हणजे लाईक म्हणजे आवडणे माहित आहे, मला म्हणजे आय माहित आहे. मला पावसात भिजायला आवडत नाही, नो म्हणजे नाही. परंतु आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य लिहित असताना आपण कसं लिहायचं.
आणि भिजणे म्हणजे काय त्याचा अर्थ आपल्याला आला पाहिजे. नाही तर काय होतं, आपली जर वर्ड बँक बरोबर नसेल, आपल्याला जर शब्द पाठ नसतील तर आय डोंट लाईक टू स्पोक. आय त्या इथं आय, आता मलासाठी आपण आय घ्यायचंय. आय आवडत नाही. आता पहा, लाईक आहे का इथं, लाईक असेल तर आवडते, आवडत नाही म्हणजे डोंट लाईक. तू सांग मला नंबर 2 तर काय, डोंट लाईक टू स्पोक. आय डोंट लाईक, DONT. आता पहा, डू नॉट पण होतं. आय डू नॉट लाईक म्हणजे इथं डोंट आहे, आपण शॉर्ट मध्ये डू नॉट लाईक. आय डू नॉट लाईक, आय डू नॉट लाईक टू सोक. आता हा फार शब्द महत्वाचा आहे. SOAK म्हणजे सोक म्हणजे भिजवणे, भिजणे. मला भिजायला आवडत नाही, लक्षात ठेवा. आय डोंट लाईक टू सोक इन द रेन. इन द रेन बरोबर आहे, इन द रेन. आता या ठिकाणी आपली वर्ड बँक बरोबर नसेल तर आपण गेलो परीक्षेमध्ये, पेपर लिहायला लागलो, परंतु पेपर लिहित असताना आपलं डोकं खाजत आहे. काय करावं आता, मला ते समजा की भिजणे म्हणजे काय. व्हॉट इज मीन्स ऑफ सोक म्हणजे भिजणे, याचा अर्थ सोक आहे. पहा, मग आपल्याला ही वर्ड बँक घेण्यासाठी आपल्याला मित्रांनो दररोज आपल्याला कमीत कमी लहान मुलं असतील 1ली ते 5वी पर्यंतचे, त्यांनी कमीत कमी 5 शब्द पाठ करा. आणि जे मोठे असतील समजा 1ली ते 5व्या पुढचे 10वी पर्यंतचे, ते त्यांनी कमीत कमी 10 शब्द नवीन. बरं समजा आय वी हे एकदम साधे सोपे शब्द माझ्या वर्गातले विद्यार्थी आहेत, माझे प्राची असो, सृष्टी असो, देवयानी, ध्रुवा, हे माझे खास विद्यार्थी आहेत. त्यांना सांगितलं काम एखादं ते करणार म्हणजे करणार, आणि 100% ते इंग्रजी वाचतात. पहा, कोणते वाक्य सांगा, मला पावसात भिजायला आवडत नाही, ते खडकन होते. आय डोंट लाईक टू सोक इन द रेन. अरे आय एन करा. हा, लक्ष द्या. आपण हे करत असताना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रॅक्टिस फार महत्वाची आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस नाही केली तर देरे हरी पलंगावर असं तर होत नाही. आपले वडील सांगतात बाळा शाळेत जाय, आमचा रमेश जातो शाळेत, तू पडून पडून येतो, जातो नदीला मासे धरायला. असं केलं होते का? नाही. तर आपल्याला माझा मित्र जर करत असून आपण करायचं नाही, आपण तसं केलं तर मग आपल्याला डायरेक्ट घरच ओळायचं काम. म्हणून विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगत राहतो की नेहमी व्हिडिओ बघा आणि प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस नाही केली तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काहीच येणार नाही. मी सांगत राहतो, एक दिवस बघितला इंग्लिश गुरुचा व्हिडिओ बघितला आणि काय सांगितलं बा, सर प्रॅक्टिस नाही केली. मी उद्या विचारलं सांग बरं एखादं वाक्य, विसरून गेलो सर. म्हणलं बाळा तू प्रॅक्टिस केली काय? तो म्हणला सर नाही केली. पुढे पहा, मी जेवलो आहे. मी जेवलो आहे. मी जेवलो आहे. आहे म्हणजे काय घ्यायचं? आता इथं पहा, आय मी साठी आय घ्या, बरोबर आहे, हे तुम्हाला पाठ झाले. आय साठी आय म्हणजे इज होते का? एम होते का? नाही. आय हॅव होते पाहिजे. आय हॅव डिनर. आय हॅव डिनर. आय हॅव डिनर. आता पुढे पहा, माझ्याकडे एक पुस्तक आहे. माझ्याकडे एक पुस्तक आहे, किंवा माझ्याकडे एक पेन आहे, असं काय पण होतं ना. माझ्याकडे एक पुस्तक आहे. आता पुस्तकसाठी आपण बुक म्हणतो, हे तुम्हाला माहितच आहे मित्रांनो. आय साठी इज म्हणतो, आय म्हणतो, आहे का नाही. पण आता इथं काय येईल, माझ्याकडे एक पुस्तक आहे. तर या ठिकाणी आपल्याला आय घ्यायचं का मी घ्यायचं का माय घ्यायचं, काय घेणार सांग बरोबर. तू सांग. आय हॅव अ बुक. व्हेरी गुड. आय हॅव अ बुक. आता आय म्हणजे कोणतरी मी, माझ्याकडे. आय आहे म्हणजे हॅव. आय हॅव काय आहे, वन बुक. आय हॅव अ बुक. इथं वन लिहायचं नाही, एक म्हणजे वन नाही लिहायचं, लिहायचं. आय हॅव अ बुक. किती सोपं आहे मित्रांनो. माझ्याकडे एक पुस्तक आहे. आय हॅव अ म्हणजे एक पुस्तक म्हणजे बुक. पुढचं वाक्य सांग मला.
गणेश सांग. तिच्याकडे गुलाबाचे फूल आहे. तिच्याकडे गुलाबाचे फूल आहे. तिच्याकडे गुलाबाचे फूल आहे. आता पहा बरं, या ठिकाणी आपल्याला फूल पहा, आपण या ठिकाणी तिला काय म्हणतो सांग मला, काय म्हणतो तिला? म्हणजे काय? सी काही? व्हेरी गुड. सी हॅज अ रोज फ्लावर. व्हेरी गुड. सी आय सेड हॅज काय रे? रोज फ्लावर म्हणजे गुलाबाचे फुल. ROSE फ्लावर. FLOWER. आता एक सर प्रश्न पडला इथं, कोणता? की हॅव ऐवजी हॅज कसं घेतलं? हॅव हे स्वतःसाठी घेत असत. माझ्याकडे आहे, आय हॅव. तिच्याकडे आहे, सी हॅज. त्याच्याकडे आहे, ही हॅज. म्हणजे दुसरा जर समोरचा व्यक्ती असेल तर त्यासाठी आपल्याला हॅज घ्यायचा आहे. सी हॅज अ रोज फ्लावर. तिच्याकडे गुलाबाचे फूल आहे. आता पहा इकडे, पुढचं वाक्य सांग मला. आता तुझ्याकडे किती पेन्स आहेत? पहा, तुझ्याकडे किती पेन्स आहेत? आता कसं लिहिणार बरं हे? तुझ्याकडे किती पेन्स आहेत? कोण सांगेल या ठिकाणी उत्तराचं? पेन्स आहेत. मला पटकन सांगा कमेंट बॉक्समध्ये. पटकन मी समजते की मला यानं ताबडतोब कमेंट केली या टायमामध्ये. कळतं. तुझ्याकडे किती पेन्स आहेत? आता तुला काय येईल बरं सांगा? तू म्हणजे कोण? यू. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, आय म्हणजे मी, दे म्हणजे तो, ती, ते. पहा, पण इथं काय तुझ्यासाठी? यू. व्हेरी गुड. हाऊ मेनी पेन्स डू यू हॅव? बरोबर आहे. हाऊ मेनी पेन्स डू यू हॅव. आता पहा, मी आधी वाक्य लिहितो, मग सांगतो. हाऊ मेनी पेन्स डू यू हॅव. आता इथं प्रश्नचिन्ह आहे. तुझ्याकडे किती पेन्स आहे? पेन्स आहेत. आता हाऊ मेनी पेन्स डू यू हॅव ही मी कसं लिहिलं? तर या ठिकाणी मित्रांनो बघा, हाऊ साठी काय येईल? किती. किती हाऊ मेनी म्हणजे किती पेन्स आहेत, किती पुष्कळ आहेत पेन. डू यू हॅव तुझ्याकडे किती पेन्स आहेत. इथं यू साठी आपण इथं घेतलं यू. हॅव म्हणजे आहेत, यू हॅव म्हणजे तुझ्याकडे आहेत. हाऊ मेनी पेन्स म्हणजे तुझ्याकडे किती पेन्स आहेत. हा प्रश्न अर्थचिन्ह आहे, म्हणून आपण या ठिकाणी हाऊने सुरुवात केलेली आहे. आता 7वं वाक्य बघा. सांग बघा, तू अभ्यास केला का? तू अभ्यास केला का? आता हे प्रश्न आहे ना, तू अभ्यास केला का? हा प्रश्न त्याला आपण विचारायचं. काय विचारणार बघा? डीड यू स्टडी? आता सर तुम्ही मग डीड काउंट घेतलं हो. डीड यू स्टडी हे कोणत्या काळातलं वाक्य? वर्तमान काळ, भूतकाळ का भविष्यकाळ? डीड म्हणजे डू म्हणजे करणे, डीड म्हणजे केले. बरोबर आहे. म्हणजे जर आपल्याला भूतकाळातलं वाक्य असेल तर डीड घ्यायचं, डीड यू स्टडी. आणि चालू असेल डू, हे का नाही? म्हणजे आपल्या काळात सुद्धा असं कोणत्या काळामधलं वाक्य हे पण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पुन्हा एकदा तुम्हाला आय रिक्वेस्ट टू यू, आय एम डुईंग humble request. I am doing humble request to you for your children's bright future. You subscribe our channel. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.